क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरी केली गेली। नवी मुंबईतील तनिष्का गटांनीही महिलांसाठी विविध उपक्रम राबवून सावित्रीबाईंना श्रद्धांजली अर्पण केली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला। आज महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण जरी चांगलं असलं तरी महिलांवर होणारे अत्याचार लक्षात घेता महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणं गरजेचं झालंय आणि म्हणूनच सीवूडमधल्या तनिष्कांनी महिलांना सेल्फ डिफेन्सचे धडे दिले। आपलं स्वतःचं संरक्षण एकदम सिंपल एक आयडिया सांगितली आम्हाला त्यांनी आणि स्वतःचं संरक्षण चैन ओढताना त्यांना कसा हल्ला करायचा, प्रतिकार कसा करायचा, म्हणजे प्रत्येक गोष्टी ट्रेनमध्ये बसताना तिथं काय प्रॉब्लेम झाला तर काय करायचं, बसमध्ये बसल्यावर काय करायचं, रिक्षामध्ये टॅक्सीमध्ये आजकाल जगामध्ये म्हणजे तुम्ही कुठेही जा, खेडेगावात जावा, शहरात जावा, कुठेही जावा, तिथं प्रत्येक ठिकाणी मुली, लेडीज, वयस्कर असू, यंग असू, कशा असू, म्हणजे 50-60 वर्षाच्या बायका असल्या तरी त्यांना ते जेंट्स छेडखानी काढतात। तर त्यांचं संरक्षण, स्वतः संरक्षण कसं करायचं याच्यासाठी त्यांनी आम्हाला शॉर्ट एक 2 तासामध्ये एक सिंपल ट्रीट एक आयडिया दिल्या। घरातून जेव्हा मुलगी बाहेर पडते किंवा एखादी स्त्री बाहेर पडते त्याच्यानंतर तिला प्रत्येक प्रसंगाला सामोरं जावं लागतं। कोणता प्रसंग कधी येईल हे सांगू शकत नाही। ती कधी एकटी जाते, कधी मिस्टर सोबत असून सुद्धा काही जणांची इतकी डेअरिंग होते की मिस्टर सोबत असल्यानंतर सुद्धा छेड करतात, पण त्याला प्रतिकार कसा करायचा त्याच्यामध्ये स्वतःमध्ये तेवढी डेअरिंग असली पाहिजे की समोरच्याने अरे म्हटल्यानंतर आपण त्याला कार्य विचारलं पाहिजे। ह्या शिबिराचा उद्देश हाच आहे की आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने हा सेल्फ डिफेन्स आम्ही कोर्स घेतला होता आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाचे वगैरे कार्य केले, पण त्यावेळेला एवढी अशी संरक्षणाची गरज नव्हती आणि त्या अनुषंगाने काय असे कार्यक्रम होत नव्हते। परंतु आज ही काळाची गरज आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिलेला कुठे ना कुठे काही ना काही अडचणी येत असतात, कुठे ना कुठे काहीतरी हल्ले होत असतात। तर मला असं वाटतं की आताचे जो हे आहे जग आहे त्या जगामध्ये किंवा आजूबाजूचा जो वातावरण पाहतो त्या वातावरणामध्ये ह्या स्वसंरक्षणाची बाकी शिक्षणाबरोबरच ह्याची सुद्धा शिक्षण एवढीच आपल्याला गरज आहे। यासाठी मार्शल आर्ट्सची एक टीमही या ठिकाणी बोलावण्यात आली होती। या टीमनं महिलांना सेल्फ डिफेन्स बरोबरच आपल्या बरोबर असलेल्या वस्तूंचा वापर करून स्वतःचं रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केलं। जे काही स्लोगन वापरलेले आहे, स्त्रियांना देशातील भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार थांबवा, असे बरेच हे आहेत आणि याच्या पुढे करण्याचा आमचा मानस आहे। विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि पालक होते, काही शिक्षक लोक होते आणि काही आमच्या तनिष्का भगिनी होत्या, यांनी ही रॅली काढली, मोठ्या प्रमाणात रॅली काढली। रॅली काढण्याचा उद्देश असा आहे का महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात किंवा मुलींवरती फक्त शिका आणि हे फक्त हे असतं, सावित्रीबाईंनी एवढा आज त्यांचा त्याग करून मुलींना शिक्षणासाठी रस्ता खुला करून दिलेला आहे, तरी पण याचा फक्त लेखाजोखाच आहे, बाकी काही असं कोणी अंमलात आणत नाही। तर तनिष्का मार्फत जे आम्हाला व्यासपीठ मिळालं आहे त्याच्यामार्फत आम्ही नक्कीच हे समोर आणू। आपण आवाज उठवायला पाहिजे अत्याचाराविरुद्ध आणि घरामध्ये जरी आपल्यावर अत्याचार होत असेल तर आपण त्याला विरोध करायला पाहिजे, कारण आपण सक्षम आहेत, आपण शिकलेले आहोत, आपण कुठेही बाहेर निघालो तर आज आपण जॉब करू शकतो, स्वतः कमवू शकतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो। मला एवढंच महिलांना सांगायचं आहे की आपण न घाबरता कोणत्याही विरोध करायला पाहिजे। जो अत्याचार होत असेल तर आपण विरोध करायलाच पाहिजे। सीवूड्स प्रमाणेच कामोट्यातल्याही तनिष्का गटानं रॅली काढली। या तनिष्का गटासह शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। या रॅलीच्या माध्यमातून मुलगी वाचवा, मुलीला शिकवा हा संदेश देण्यात आला। त्याचप्रमाणे या रॅलीत पोलिसांचाही सहभाग होता। त्यांनीही तनिष्कांचं कौतुक केलं। स्तुत्य आहे, स्तुत्य उपक्रम आहे आणि हा उपक्रमानिमित्ताने या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची गरज आहे। अशा प्रकारे नवी मुंबईत सावित्रीबाई फुलेंच्या आठवणींना उजाळा देत स्त्री शक्ती एकवटली। कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।